नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण हॉटेल स्टाईल मेथी मटर मलाई घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर चला बघूया कशी बनवायची ते। तर यासाठी आपल्याला इथे 200 ग्राम मी इथे मेथी घेतलेली आहे, निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अर्धा वाटी मी वाटाणे घेतलेले आहे, हिरवे वाटाणे हे फ्रोझन मटार आहेत, मी घरीच वर्षभरासाठी साठवलेले असतात ते घेतलेले आहे। आणि इथे मी 10 ते 12 काजू घेतलेले आहे। 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे मी अर्धा वाटी क्रीम घेतलेली आहे। क्रीम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधावरची जी आपल्या इथे साय असते घरी ती वापरली तरीही चालेल। मसाल्यामध्ये मी 1 चमचा कसुरी मेथी, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घेते आणि पाव चमचा आपल्याला इथे जिरे घ्यायचे आहेत। अर्धा तुकडा मी दालचिनीचा घेतलेला आहे, 2 ते 3 लवंग घेतलेले आहे, 3 ते 4 काळी मिरे घेतलेले आहे आणि 2 वेलची घेतलेली आहे। तर चला आता पुढची कृती करूया। कांदा आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे, आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे मी इथे कांदा कापून घेत आहे। तर आता इथे तव्यावर मी कांदा परतवण्यासाठी टाकत आहे। थोडंसं तेल टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे जर तुम्ही घरी भाजी बनवली तर खूपच छान लागेल, सगळ्यांनाही खूप आवडेल, रेस्टॉरंटपेक्षाही खूप छान घरी बनते। तर तुम्ही नक्की करून बघा। तर इथे मी थोडंसं तेल टाकून कांदा परतून घेत आहे। कांदा आपल्याला इथे जास्त नाही परतवायचा आहे, गोल्डन ब्राऊन खूप करायचा नाही आहे, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची आणि जे काजू घेतले होते ते सर्व एकत्र करून आपल्याला परतवून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचं आहे, थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे। आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची कृती करूया। मेथीची भाजी घेतली होती ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। जर त्याचे जाड देठ जरी असेल तर ते बाजूला काढून टाकायचे आहे आणि कोवळी जी मेथी असते ती घ्यायची आहे, व्यवस्थितपणे आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे, तर तो आपण वाटून घेऊया। वाटताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, पाणी जास्त टाकायचं नाही आहे। पाणी जर जास्त टाकलं तर मसाला परतताना तो अंगावर उडू शकतो। तर एक साईडला मी आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून मेथी जी आपण चिरून घेतलेली होती ती आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा कडवटपणा निघून जाईल। प्रकारे आपली मेथीची भाजी होती ती परतून घेतलेली आहे आणि इथं मी बाजूला काढते आहे। त्यानंतर आपल्याला आपण जे वाटाणे घेतले होते तेही थोड्याशा तेलावर परतून घ्यायचे आहे। फ्रोझन मटार असल्यामुळे तर ते जास्त परतावे लागत नाही। आपण जर कोवळे वाटाणे घेतले तर त्याला थोडा वेळ जास्त लागतो परतवण्यासाठी। फ्रोझन मटार असतात ते पटकन परतले जातात, त्यामुळे जास्त परतवायची गरज पडत नाही। हे बघा आपले वाटाणे पण परतून झालेले आहेत। आता ह्याच कढईमध्ये मी आपली भाजी बनवणार आहे, त्यासाठी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये बटर टाकणार आहे। बटर जळू नये त्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं असतं। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त तेलामध्ये बनवले तरी चालेल किंवा बटरमध्येही बनवले तरी चालेल, पण बटर जळू नये त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकावं लागतं। बटर आपलं मेल्ट झालेलं आहे, त्यामध्ये मी सर्व आपले खडे मसाले आहेत ते टाकले आहेत। व्यवस्थितपणे आपल्याला ते परतून घ्यायचे आहे। त्यानंतर जिरे टाकलेले आहेत। हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट बनवली होती तीही आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि इथे मी गॅस कमीच ठेवलेला आहे,
गॅस आपल्याला कुठेही फास्ट करायचा नाही आहे. स्लो मीडियम गॅसवर आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे आणि परतताना त्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकून परतणार आहे. मसाला आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे. त्यामध्ये आपले आता मसाले मी टाकलेले आहे. कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या मसाल्याला. तर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी अजून परतवून घेणार आहे. भाजीला नेहमी आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याला सुगंधही चांगला राहतो, तेलही चांगलं सुटतं. त्यामुळे नेहमी भाजी करताना त्यामध्ये गरम पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. भाजीची चवही मेंटेन राहते. मसाला आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे. त्यामध्ये मी आता आपण परतून घेतलेले मटार आणि मेथीची भाजी टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेत आहे. त्यामध्ये आता मी थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी टाकते. व्यवस्थितपणे पाणी टाकल्यावर आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि क्रीम आपल्याला जी आहे ती नंतर टाकायची आहे. क्रीम टाकून आपल्याला जास्त वेळ भाजी उकळून द्यायची नाही आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे. आणि ही भाजी जास्त तिखट नसते, त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही केलं तरीही चालेल. आता इथे मी त्यामध्ये क्रीम टाकते आहे. क्रीम टाकल्यानंतर आपल्या भाजीचा कलरही बदलला गेला आहे बघा. क्रीममुळे भाजीला खूप छान चव येते. आणि क्रीम टाकल्यानंतर कसुरी मेथी इथे मी टाकते आहे, त्यामुळे ही भाजीला खूप छान चव येते. आणि जी इथे आपण क्रीम वापरली आहे ती आपल्याला रूम टेम्परेचरवर असलेली क्रीम घ्यायची आहे. थंड फ्रीजमधनं काढून कधीही क्रीम टाकायची नाही, ती फाटण्याची शक्यता असते. आता इथे मी 5 ते 10 मिनटासाठी झाकण ठेवून थोडा वेळ उकळून घेत आहे भाजी. बघा, भाजी आपली इथे छान प्रकारे उकळली गेलेली आहे. या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा, खूपच सुंदर भाजी लागते. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.